नमस्कार मित्रांनो, या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात स्थित असलेल्या गोरखगड किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। गोरखगड हा मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणाहून एका दिवसात सहज करता येणारा डोंगरी किल्ला आहे। कोणत्याही ऐतिहासिक घटनांसाठी प्रसिद्ध नसला तरी गोरखगड त्याच्या आकर्षक शिखरांमुळे ट्रेकर्सना आकर्षित करतो, जे रॉक क्लाइम्बिंगसाठी प्रसिद्ध आहे। गोरखगड आणि मच्छिंद्रगड या प्रदेशात घनदाट जंगल आहे। किल्ले गोरखगड आकाराने खूप लहान आहे। हा किल्ला समुद्र सपाटीपासून जवळपास 2137 फूट उंच आहे। किल्ल्याच्या पायथ्याला देहरी नावाचे गाव आहे। या गावातून उजवीकडे 2 ठळक शिखरे दिसतात, छोटा मच्छिंद्रगड आणि मोठा गोरखगड। गावातून साधारणतः 2 तासात आपल्याला गडावर पोहोचता येते। मित्रांनो, शहाजी राजांच्या काळात या गडाला सामरिक दृष्ट्या महत्त्व होते, तथापि येथे कोणतीही मोठी लढाई झाल्याची नोंद नाही। छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जवळच्या प्रदेशात गस्त घालण्यासाठी याचा वापर केला जात होता। तसेच नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना थांबा स्थानक म्हणून देखील वापरला जात असे। आकाराने लहान असले तरी पुरेसे पाणी आणि राहण्यासाठी भरपूर जागा या ठिकाणी आहे। येथे साधना करणाऱ्या संत गोरखनाथांच्या नावावरूनच या किल्ल्याला गोरखगड हे नाव पडले आहे। गोरखगडाचा ट्रेक शिखरावर पोहोचल्याशिवाय पूर्ण होत नाही। गुहेकडे तोंड करून आपल्या उजवीकडे थोडे चालल्यावर डावीकडे काही पायऱ्या दिसतात, ज्या माथ्यावर घेऊन जातात। खडकात या पायऱ्यांच्या वाटेने चढाई अत्यंत सावधगिरीने करावी लागते। ट्रेक करताना सोबत जास्त पाणी ठेवा, कारण गडावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही। मित्रांनो, या गडावरून नैऋत्येला सिद्धगड आणि पूर्वेला नाणेघाट, जीवधन, ढाकोबा हे सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेला गोरखगड किल्ल्याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। जर आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।